या ठिकाणी कलाकारांनी स्टेजवर यायचंय। रेवांश आणि सानवी या दोन कलाकारांना विनंती आहे, बाल कलाकार आपण मंचावर यायचंय। दोन्ही आपले कलावंत या ठिकाणी मंचावर येत आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग हे मना पदिरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान खूपच सुंदर जोरदार टाळ्या होत्या मंडळी। दोन्ही कलाकारांनी स्टेजवर थांबायचंय। माका कोली हाव माका महाराष्ट्राचा हाव माका टिटवाला हाव माका कोली बांधव हाव माका टाले हाव माका टाले हाव। खरं तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अरबी समुद्राच्या काठावर राहणारा कोळीवाड्यामध्ये राहणारा आणि साऱ्या महाराष्ट्राचं भूषण असणारा हा कोळी बांधव आज केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये तर तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे। खरं तर मासे पकडणारा मच्छी पकडणारा मच्छीच्या माध्यमातून मुंबईकरांची गुजराण भागवणारा आणि ती मच्छी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या बाजारामध्ये ज्याला फार मोठी मागणी आहे, जिची लज्जत न्यारी आहे आणि मच्छी लई भारी आहे असं ज्याचं वर्णन करावं असा माझा कोळी बांधव आज महाराष्ट्रात नाही तर तळागाळात जाऊन पोचलाय, तो आपल्या टिटवाळ्यामध्ये आलाय। आणि म्हणून दोन कोळी कलावंतांचा सन्मान